आजच्या परिस्थितीला एक व्हिडिओ खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, तो म्हणजे प्राजक्ता माळे आणि धनंजय मुंडे. त्यामध्ये दोघात काहीतरी चालू आहे अशा पद्धतीचे ते व्हिडिओ पोस्ट आपल्याला पाहायला मिळाल्या. आणि एकंदरीतच धनंजय मुंडे यांचे संबंध हे प्राजक्ता माळे यांच्या सोबत आहेत अशा पद्धतीचं काही ट्विट करण्यात आलं होतं. काही न्यूजच्या माध्यमातून ते दाखवण्याचा प्रयत्न सुद्धा करण्यात आला होता. त्यानंतर प्राजक्ता माळी हे धनंजय मुंडे यांच्यासोबत राहतात किंवा त्यांचे काही निकटचे संबंध आहेत. धनंजय मुंडे यांनी कुठेतरी प्राजक्ता माळे यांना बंगला दिलेला आहे अशा पद्धतीने, आणि हॉटेलच्या काहीतरी रूम बुक राहतात अशा पद्धतीचा जो आरोप आहे तो करुणा मुंडे यांच्या माध्यमातून करण्यात आला होता. म्हणजे धनंजय मुंडे यांच्या पत्नीच्या माध्यमातून तो आरोप करण्यात आला होता. त्यानंतर बरेच काही खळबळजनक वक्तव्य झाले, बऱ्याच काही न्यूज झाल्या, बऱ्याच काही पोस्ट व्हायरल झाल्या, आणि तशा पद्धतीचे जे आरोप हे ते कुठेतरी याला उबाळी आली होती. त्यानंतर कुठेतरी हे प्रकरण दबावं यासाठी काहीतरी प्रयत्न व्हायला पाहिजे होते प्राजक्ता माळे यांच्या माध्यमातून, आणि सुरुवातीलाच काहीतरी एखादी मुलाखत किंवा बाईट देण्याचं काम हे प्राजक्ता माळे यांच्या माध्यमातून व्हायला पाहिजे होतं, परंतु तसं झालं नाही. त्यानंतर हे प्रकरण कुठेतरी दबते न दबत की काल सूरज दास यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी सांगण्यात आलं होतं की तुम्हाला जर प्राजक्ता माळे यांना जर भेटायचं असेल तर तुम्ही परळीमध्ये या अशा पद्धतीने त्या ठिकाणी सांगण्यात आलं होतं. आणि तुम्हाला जर नेहमीच त्या परळीला जास्त येतात अशा पद्धतीने सुद्धा सूरज दास यांच्या माध्यमातून सांगण्यात आलं होतं. तशा न्यूजच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला ते दिसलं. परंतु यामागे प्राजक्ता माळे आणि धनंजय मुंडे यांचे काहीतरी आहे अशा पद्धतीचं कोणत्याही प्रकारचं दास यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी दिसून आलं नाही. आता यामध्ये राजकारण आहे काय आहे ते मला माहित नाही, आणि धनंजय मुंडे आणि प्राजक्ता माळे यांच्यामध्ये काय आहे हे सुद्धा आपल्याला माहित नाही. ते त्या दोघांनाच माहीत असेल किंवा इतर जवळच्या लोकांना माहीत असेल, परंतु तशा पद्धतीचं ते कृत्य त्या ठिकाणी होऊ शकत नाही. आता ज्या पद्धतीने आपल्या ज्या प्राजक्ता माळे आहेत त्यांच्या माध्यमातून एक न्यूज कॉन्फरन्स घेण्यात आली होती, पत्रकार परिषद घेण्यात आली होती, आणि त्यांच्या माध्यमातून त्यांचं स्पष्टीकरण त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केला. ते असंही म्हणलं होतं की जर एखादी स्त्री असेल आणि ती कुठेतरी मराठी नट म्हणून काम करत असेल, नटिका म्हणून काम करत असेल, आणि तिच्यावर आरोप होणं हे काही चांगलं नाही अशा पद्धतीने त्यांच्या माध्यमातून सांगण्यात आलं होतं. आणि तुम्ही न्यूजवाले किंवा एखादे व्हिडिओवाले अशा पद्धतीच्या जर पोस्ट जाहीर करत असाल किंवा एखादं टायटल देऊन तशा पद्धतीने जर बोलत असाल तर कुठेतरी या माणसाचा जरी विचार करा. प्राजक्ता माळे सारख्या ज्या स्त्रिया असतील किंवा इतर लोक असतील, महिला असतील, यांचा सुद्धा थोड्याफार प्रमाणात विचार करा की त्यांच्यावर काय बीतत असेल. त्यांना अक्षरशः कुठेतरी आत्महत्यासारखा प्रयत्न त्यांच्या मनात येऊ शकतो. त्यांचं पूर्ण करिअर खराब होऊ शकते, त्यांचं पूर्ण म्हणजे येऊ शकते. त्या कारणाने कुठेतरी मी अशा पद्धतीचे नाही त्यांच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केला, परंतु हे कुठेतरी सुरुवातीलाच व्हायला पाहिजे होतं. मी सुरुवातीला सुद्धा म्हणलं होतं की ज्या पद्धतीने प्राजक्ता माळे आणि धनंजय मुंडे यामध्ये कोणत्याही प्रकारचं जर काही नसेल तर त्यांनी सुरुवातीच्या ज्या पोस्ट पडल्या होत्या, सुरुवातीच्या काही न्यूज आल्या होत्या, आणि ज्या पद्धतीने करुणा मुंडे यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी आरोप करण्यात आला होता त्या ठिकाणीच त्यांनी त्या ठिकाणचं स्पष्टीकरण देणं महत्त्वाचं होतं. एखादी ज्या पद्धतीने आता तुम्ही पत्रकार परिषद घेतलेली आहे त्या पद्धतीने सुरुवातीला जर पत्रकार परिषद जर घेतली असती किंवा न्यूजच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केला असता तर ही टाइम आज आलाच नसता. आणि कुठेतरी आता राजकारण आहे का अशा पद्धतीचं त्या ठिकाणी दिसून येत आहे. आणि ज्या पद्धतीने संतोष देशमुख यांचं खून झालेलं आहे ते कुठेतरी प्रकरण दाबण्याचा प्रयत्न विरोधी पक्षाच्या माध्यमातून होत आहे का अशा पद्धतीने सुद्धा काही कुशंका तयार झालेल्या आहेत. आणि प्राजक्ता माळे हे कुठेतरी धनंजय मुंडे यांच्या राजकीय पुढाकारात असलेला किंवा भाजपच्या ज्या चाहते आहेत किंवा भाजपला त्यांनी भाजपचे जे पक्ष आहेत ते कुठेतरी त्यांच्या जवळचे निकटचे आहेत अशा पद्धतीचं काहीतरी राजकारण होत आहे का अशा पद्धतीने सुद्धा काही कुशंका या ठिकाणी काढल्या जात आहेत. परंतु मी म्हणतो की प्राजक्ता माळे असेल किंवा इतर कोणी स्त्री असतील त्यांच्यावरती कोणत्याही प्रकारचा आरोप कोणीही करू शकत नाही, करूही नाही. कारण तर एखाद्या व्यक्तीवर, एखाद्या महिलेवर जर तशा पद्धतीचा आरोप जर होत असेल तर त्याला कुठेतरी मूळ असायला पाहिजेत, कुठेतरी त्या पद्धतीचे मागचे जे काही धागेदोरे असतील, काही ठोस पुरावा असायला पाहिजेत.
त्या कारणाने कुठेतरी त्यांच्यावर आरोप केले गेले पाहिजेत. जर आपल्याकडे कोणत्याही प्रकारचा एखादा पुरावा नसेल तर त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा आरोप करू नये. मला तरी असं वाटते आणि ज्या पद्धतीने प्राजक्ता माळी यांच्यावर कुठेतरी अत्याचार होत असेल, ते कोणत्याही प्रकारच्या गुन्ह्यात नसतील किंवा त्यांच्या पद्धतीने कोणत्या प्रकारचं कृत्य झालं नसेल आणि धनंजय मुंडे आणि त्यांच्यामध्ये कोणत्या प्रकारची तशा पद्धतीचे कोणत्या संबंध नसतील, तर त्यांनी कोणत्या प्रकारचं परत अशा पद्धतीचं एखादं कृत्य जर होत असेल, तर यामध्ये सरकारला सुद्धा ध्यान द्यावं लागणार आहे. कारण तर ज्या पद्धतीने राजकारण चालू आहे, ज्या पद्धतीने कुठेतरी गलिच्छ राजकारण होत चाललेलं आहे, ते कुठेतरी थांबलं पाहिजे. आणि पर्सनल ज्या गोष्टी आहेत त्या कुठेतरी न्यूजच्या माध्यमातून, मीडियाच्या माध्यमातून या समोर यायला नाही पाहिजेत, अशा पद्धतीने मला तरी वाटते. आता तुम्हाला काय वाटते? काय धागेदोरे आहेत? कशा पद्धतीचं राजकारण चाललं किंवा काय वाटते? नक्कीच कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला तर शेअर करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनल